मुलगा आहे म्हणून काय झालं, मुलींसारखी नखरे करणं थोडी न सोडणारे भाऊ. मम्मीची पर्स स्वतःच अडकवून निघाला ना. भाऊचा विषय सोपा नाही. भाऊ म्हणे बाहेर फिरायला जायचं, मग मी माझीच गाडी घेतो. पण नशीब त्यानं लगेच टाकून नाही दिली, नाही तर मी तर काय याच्या गाडीवर बसायची रिस्क नसती घेतली. समू फुल खुश होता बाहेर फिरायला निघाला म्हणून, पण मध्येच डोल नाके आले. आता दीदीने उचलून घेतले, तो फुल टेन्शन मध्ये गेला होता. तो सारखं तिच्या हातातून सटकायचा प्रयत्न करत होता. तो म्हणशी सोड बाई लवकर, नाही तर मम्मी पप्पा जातील निघून. आणि आता दुसऱ्यांच्या घरी गेले शांत बसतील, त्यांना कोणी पोरं म्हणाल का बरं. भाऊ फुल इकडे तिकडे पळत होता ना, त्याला सारखं वळून माझे पाय दुखायला लागले, पण तो थकला नाही. संध्याकाळी मम्मीला म्हणलं चाल बाई आपण जिडं जातो तिडं आपले दर्शन होती नाही, पण आज पंचवटीला जाऊ. आम्ही निघालच होतो, तितक्या समोरून दिंडी आली. पहिलं दर्शन तर आमचं तिडच झालं. आमच्या काही मनी त्यांनी नव्हतं ना, आम्ही आरतीच्या हिशोबाने आलो पण नव्हतो. पण नशीब आमचं का आम्ही जेव्हा गेलो तेव्हाच आरती सुरू झाली. तिकडे असा पांढरा शुभ्र गोडा होता ना. समोर म्हणलं पाय हा गोडा किती ढवळा, आपण कधी एवढं गोर होऊ रे. होय म्हणत असेल बाई मी ऑलरेडी गोराचे, तूच तेवढी काळी म्हणशील. जाऊ दे, पण लाईटाच्या फोकस मध्ये आम्ही सगळेच गोरे दिसत होतो. आरती संपल्या मम्मीला म्हणलं चाल बाई लवकर कपालेश्वराच्या मंदिराकडे, नाही तर नंतर परत गर्दी वाढून जाईल. आणि आज माझी मम्मी एवढी खुश होती ना, कारण रोज कुठं जायचं पण आमचे दर्शन काही होत नव्हते. पण आज शेवटी देव पावला. समोर फुल खुश होता बाप्पाच्या पप्पाचं दर्शन घेऊन. तिकडे दर्शनाला एक बुबू सुद्धा येलो होता माहिती का. आज देव जरा जास्तच पाहिलं होता, कारण मला घरी यायच्या आधी आमच्या साहेबांनी मसाले भात करून ठेवला होता. आणि वरून देसी नूडल्स म्हणजे कुरडया सुद्धा भिजत घालला होता भाजीला. आणि वरून कांदा कापायची तयारी चालू होती माणसाची. बस येत पाहिजे राहतो पुरींना, अजून काय पाहिजे आपल्याला सांगायच्या आधी स्वयंपाक रेडी. एक साडी, एक ड्रेस, एक हार, एक चप्पलचा जोड. जरा जास्तच उरायला वाटतं. जाऊ द्या, समोर जरा जास्तच दया येत होती वाटतं त्याच्या पप्पाची, कारण तो तर डायरेक्ट तवाच घेऊन पळत होता. म्हणशील पप्पा स्वयंपाकाला बिल गेले म्हणले, मम्मी पोळ्या त्यांच्याकडूनच करून घ्यायला बसली.